लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे अक्षयम ते भविष्यती. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 10 मे 2024 शुक्रवारी अक्षय तृतीया हा 3:30 मुहूर्तातील एक संपन्न दिवस आहे. संपत्ती, सौभाग्य, धर्मदाय या कृत्यासाठी अत्यंत उत्तम असलेला हा दिवस आहे. हा दिवस अनेक दैवी घटनांनी संपन्न असा दिवस आहे आणि या दिवसाचे शास्त्रीय, पौराणिक आणि तार्किक महत्व जाणून घेण्याचा एक प्रयत्न आपण करतो आहोत. असं म्हणतात की माघासारखा महिना नाही, सत्यासारखं युग नाही, वेदांसारखा धर्मग्रंथ नाही, गंगेसारखे तीर्थ नाही आणि अक्षय्य तृतीयेसारखी तिथी नाही. अक्षय तृतीयेचं ऐतिहासिक, पौराणिक, तार्किक महत्व आपण समजून घेणार आहोत. बुद्धिवादानी पण आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. अक्षय तृतीयेला दैवी तिथी असं का म्हणतात? तो अभिजित मुहूर्त आहे असं का म्हणतात? तो 3:30 मुहूर्तातील एक पूर्ण मुहूर्त आहे असं का म्हणतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर विष्णू धर्मसूत्र, मत्स्य पुराण, नारद पुराण, भविष्य पुराण आदी धर्मग्रंथांमध्ये विवेचित आहे. त्याचे सार आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. अक्षय तृतीया, अक्षय जे क्षय होत नाही ते, अनेक दैवी घटनांशी संबंधित असा हा मुहूर्त आहे. आणि हा मुहूर्त का निर्माण झाला, हा दिवस का महत्वाचा आहे, हे तार्किक दृष्ट्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचे अनेक दाखले आपल्याला बघता येणार आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा की अक्षय तृतीया ही दैवी घटनांशी संबंधित 3:30 मुहूर्तातील एक पूर्ण मुहूर्त का म्हणतात? कारण 2 युगांचा आरंभ हा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला. सत्ययुगाचा आरंभ ही अक्षय तृतीयेला झाला आणि त्रेतायुगाचा आरंभ ही अक्षय तृतीयेला झाला. हे एक महत्वाचं कारण आहे. 2 युग या दिवशी सुरू झालेत. दुसरं महत्वाचं कारण, विष्णूचे एकूण 24 अवतार आहेत असं म्हणतात. त्यातील 3 अवतारांचं कार्य हे अक्षय तृतीयेला सुरू झालं. ते 3 अवतार कोणकोणचे? एक नरनारायण अवतार, दुसरा हयग्रीव अवतार आणि तिसरा चिरंजीवी भगवान परशुराम अवतार.
हे तिन्ही अवतार अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरित झाले, प्रगट झाले. आणि म्हणून अक्षय तृतीया हा अत्यंत दैवी घटनांनी परिपूर्ण असा पूर्ण मुहूर्त आहे. तिसरं कारण, अक्षय तृतीयेच्या दिवशीच अन्नपूर्णा देवी तिचा जन्म झाला, ती अवतीर्ण झाली. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम, असं शंकराचार्यांनी जिचं वर्णन केलेलं आहे ती अन्नपूर्णा देवी, या जगताचं उदरभरण करणारी देवी, या जगताला ज्ञान आणि ज्ञानामुळे अहंकार निर्माण होऊ नये म्हणून वैराग्य, मनाची विरागता देणारी देवी म्हणजे अन्नपूर्णा. आणि अन्नपूर्णा देवीची ही जयंती ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे. चौथं कारण, महाभारतातल्या इतिहासानुसार महर्षी वेद व्यास ऋषींनी म्हणजे व्यास मुनींनी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान गणपतीला, ज्ञानाचा सागर असलेल्या भगवान गणपतीला महाभारताचे कथन सुरू केले. आणि ज्ञानदाता, बुद्धिदाता, विघ्नहर्ता अशा गणेशाने ते लिहून काढले. म्हणजे वेदव्यासांनी महाभारत कथन करायचं आणि गुणपतीने ते लिहून काढायचं. ही जी घटना आहे ती कालातीत ज्ञान, सनातन ज्ञान, सनातन म्हणजे नित्य नूतन असलेलं ज्ञान आणि ज्ञानाच्या प्रसाराचं प्रतीक आहे. ही चौथी घटना आहे. पाचवी घटना, अक्षय तृतीया ही पूर्ण मुहूर्त का? अक्षय तृतीयेला भगीरथाच्या तपश्चर्येने पवित्र गंगा स्वर्गातून शंकराच्या जटेवर आणि शंकराच्या जटेतून पृथ्वीवर अवतरित झाली. गंगा म्हणजे जल, पवित्र जल, आणि जल म्हणजे संपत्ती. गंगा हे पावित्र्याचं प्रतीक आहे. गंगा हे नूतनीकरणाचं प्रतीक आहे, कारण ती शंकराच्या जटेतून बाहेर जमिनीवर आलेली आहे. नूतनीकरणाचं प्रतीक आहे. गंगा हा दैवी आशीर्वादाचं प्रतीक आहे. पुढचं कारण, महाभारत काळामध्ये, द्वापार युगामध्ये दुःशासनाने राजसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं. वस्त्रहरणाचा प्रयत्न केला होता. आणि तो दिवस सुद्धा अक्षय तृतीया होता. आणि द्रौपदीने आपले पाचही पती दास झाल्यामुळे आपली
लज्जा रक्षण करण्यास असमर्थ आहे. म्हणून द्रौपदीने कृष्णाचा धावा केला आणि कृष्ण धावून आला आणि त्यांनी द्रौपदीला अक्षय्य वस्त्र पुरविले. कृष्णाने द्रौपदीने केलेल्या एका उपकाराची परतफेड केली. कृष्णाला जखम झाली होती. कृष्णाने परीक्षा घेतली होती की जखम झालेली आहे, मला कोणीतरी पट्टी बांधायला कापड द्या. द्रौपदीने आपलं राजवस्त्र फाडून कृष्णाला दिला. चिंधी बांधते हो द्रौपदी हरीच्या बोटाला, हर जरी फाडून शेला. ही घटना काय सांगते? जेव्हा एखादी व्यक्ती ची गरज असते त्यावेळेला तुम्ही जर सत्कृत्य केलं तर त्या सत्कृत्याचं संचित जमा होत आणि संचित जमा झाल्यानंतर ते संचित तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला फलित होत. हे समजण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त का? कारण अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय्य पात्र दिलं होतं. वनवासामध्ये असताना उदरभरणासाठी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं. त्या पात्रातून जेव्हा इच्छा असेल तेव्हा अन्न मिळत होतं. आणि धर्माचं पालन करणारा असा युधिष्ठिर ज्येष्ठ पांडव याने या अक्षय पात्राचा उपयोग भुकेल्या आणि गरीब लोकांना अन्न पुरवण्यासाठी केला. या अक्षय पात्रामुळेच दुर्योधनाने दुर्वास ऋषींना सर्व शिष्यांसह पांडवांची परीक्षा घ्यायची आणि त्यांची फजिती करायची आणि दुर्वास ऋषींच्या कोपाला बळी पाडून त्यांना शापित करायचं या उद्देशाने पाठविलं होतं. आणि या अक्षय पात्रामुळेच श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पांडव दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना वांछित भोजन देऊ शकले. दैवी हस्तक्षेपामुळे आपत्ती टळली. हे उदाहरण देवाचं अमर्याद औदार्य आणि देवाची भक्तापोटी साधकापोटी असणारी करुणेचं उदाहरण आहे. म्हणून अक्षय तृतीया आहे. अक्षय पात्राची कहाणी पुढे पण चालू आहे. नवनाथांमध्ये एक नाथ नागनाथ ज्याचा जन्म नागाच्या पोटी झालेला आहे, त्याने सुद्धा भगवान दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादामुळे अक्षय पात्र प्राप्त केले आणि त्यातून दुष्काळग्रस्त भागामध्ये गरजू आणि भुकेल्या माणसांना त्यांनी अन्नदान केलं.
अक्षय तृतीया का? आणखीन एक कारण आहे. श्रीमद भागवतानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सुदामा आपला मित्र द्वारकेचा राजा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आला. अंगावर जीर्ण वस्त्र आणि उपरण्याला बांधलेले 2 मूठ तांदूळ याच्या शिवाय सुदामाकडे काहीच नव्हतं. श्रीकृष्णाने सुदाम्याचं स्वागत केलं. द्वारापर्यंत जाऊन त्याला घेऊन तो आतमध्ये आला. त्यांनी आणलेले 2 मूठ तांदूळ त्याने प्रेमाने स्वीकारले आणि त्याची परतफेड म्हणून त्याला दैवी वरदान दिलं आणि सुदाम्याच्या गावाचं रूपांतर राजवाड्यात केलं. त्याला अमाप संपत्ती दिली. सुदाम्याबरोबर सुदाम्याच्या गावात राहणाऱ्या लोकांचेही भाग्य श्रीकृष्णाने बदलले. अक्षय तृतीया हा परोपकाराचा दिवस आहे आणि परोपकारातूनच विपुलता जन्माला येते हे विसरता कामा नये. अक्षय तृतीयाच का? श्रीहरीचं पौराणिक मंदिर असलेल्या बद्रीनारायणाचे दरवाजे अक्षय तृतीयेलाच उघडतात. वृंदावनातील बाके बिहारीचं चरणकमलाचं दर्शन एकदाच अक्षय तृतीयेलाच होतं. म्हणून अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त आहे, दैवी दिवस आहे. अक्षय तृतीया हा केवळ हिंदूंसाठी महत्वाचा दिवस नाही. अक्षय तृतीया हा जैन धर्मीयांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव महाराज यांनी 400 वर्ष तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येनंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी इक्षु म्हणजे ऊस, ऊसाचा रस प्राशन करून त्यांनी आपलं मौन तपश्चर्या पूर्ण केली. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मीयांप्रमाणेच जैन धर्मीयांसाठी सुद्धा अक्षय तृतीया हा अतिशय पावन दिवस आहे. अक्षय तृतीया या दिवशी खगोलीय ऊर्जा चरम सीमेवर पोहोचलेली असते. गुरु आणि चंद्र या 2 शुभ ग्रहांचं मिलन या दिवशी असतं आणि त्यामुळे खगोलीय ऊर्जा अवर्णनीय असते. साधकाने या दिवशी उपासना करून या खगोलीय ऊर्जांचा, या 2 पवित्र ग्रहांची ऊर्जा प्राप्त करून घ्यावी. अक्षय तृतीयेशी निगडीत सांस्कृतिक परंपरा आपण बघतोच आहोत,
परंतु त्याच्याबरोबर आपण आध्यात्मिक महत्वही बघणार आहोत. अक्षय तृतीयेचा सण हा विपुलता, समृद्धी आणि आध्यात्मिक उंची गाठण्याचा दिवस आहे. आणि म्हणून अक्षय तृतीया हा दिवस अद्भुत दिवस आहे. या दिवशी गजकेसरी योग आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु आणि चंद्राचा ज्या वेळेला संयोग होतो त्यावेळेला गजकेसरी योग होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये गजकेसरी योग हा राजयोग मानला गेलेला आहे. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग असतो त्यांची बौद्धिक संपदा चरमसीमेला असते आणि त्यामुळेच ते श्रीमंत आणि उच्च पदाचा आनंद घेत असतात. उच्च पदावर ते विराजमान असतात. बृहस्पती आणि चंद्र हे दोन पवित्र ग्रह आहेत. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते शुभ ग्रह आहेत. बृहस्पती विस्ताराचं प्रतीक आहे. गुरु म्हणजे लघुचा विरुद्ध, म्हणून विस्तार. बृहस्पती हे देवांचे आचार्य, म्हणून शहाणपण. आणि गुरु म्हणजे परोपकार. चंद्रमा मनसो जाता. चंद्र हा भावनांचा कारक आहे. चंद्र अंतर्ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि चंद्र पोषण ऊर्जेचा दाता आहे. हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे गजकेसरी योग तयार होतो आणि त्यामुळे साधकांच्या सद्गुणांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता असते. या पवित्र दिवशी संपन्नता, समृद्धी आणि विपुलता मिळवण्यासाठी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्यासह विष्णूचीही उपासना केली जाते. या दिवशी 2 कुंभ दान करण्याची परंपरा आहे. त्याला धर्मकुंभ असं म्हणतात. आणि या धर्मकुंभ दानाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. 2 कुंभ चौरंगावर ठेवावेत. एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकः अस्य प्रदानात तुष्यन्तु पितरोपि पितामहा. त्या घटामध्ये काय असावं? गंधोदक तिलैर्मिश्रम सान्नम अन्न कुंभ फलान्वितम फल पितृभ्याम संप्रदास्यामि यक्ष उपतिष्ठतु. अर्थ सोपा आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांचा आत्मा असलेले हे 2 धर्म कुंभ मी दान देतो आहे. या दानामुळे माझे पितर संतुष्ट होत. या कुंभामध्ये गंध आहे, तीळ आहे, अन्न आहे, धान्य आहे, फळ आहे.
आणि उदक आहे. हा मी माझ्या पितरांप्रित्यर्थ दान देतो आहे, तो त्यांच्या अक्षय उपयोगी पडो. थोडक्यात अक्षय तृतीया हा आपल्या पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ वंचितांना, गरजूंना, त्यांना उपयुक्त अशा वस्तूंचं दान करण्याचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही जे दान कराल, तीळ, अन्न, धान्य, फळ आणि पाणी, त्यामुळे उपाशी आत्मे संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने पितर संतुष्ट होतात. कोणीही उपाशी राहू नये म्हणून दान देण्याची परंपरा आहे आणि आवश्यक गोष्टींचं दान करावं. त्यातून पितरांना मोक्षाचा मार्ग गवसतो. हा संदेश देणारा दिवस, देणारी तिथी, देणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जप केला की त्याचं पुण्य अक्षय असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जपाच्या 1/10 एवढ्या प्रमाणात होम करण्याची पद्धत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र होऊन अपसव्य करून पितृतर्पण करण्याची प्रथा आहे. दान काय करायचं ते आपण मागे बघितलेलंच आहे. आणि जप, होम आणि तर्पण केल्यामुळे मिळालेलं पुण्य अक्षय असतं. आणि दानाचं महत्व सांगणारा हा संस्कृत श्लोक या ठिकाणी उद्धृत करतो आहे. दानमे वोत्तमं भोगम धनस्य मन्यते बुधा. बुधा म्हणजे शहाणी माणसं. दान देणं हे चांगली माणसं भोग समजतात. मूढा विषय भोगाय रक्षन्ति धनमध्रुवम. विद्वान लोक संपत्तीचं दान करतात, सत्पात्री दान करतात आणि दान केल्यामुळे आपण त्याचा उपभोग घेतला असे मानतात. तर मूर्ख माणसं स्वतःच्या इंद्रिय सुखांसाठी नाशवंत असणारी संपत्ती वाचवतात. कारण मृत्यूनंतर कोणालाही संपत्ती घेऊन जाण्याचा, परलोकात घेऊन जाण्याचा अधिकार नाही. दानाचं महत्व सांगणारा आणि मानवाच्या 3 जाती सांगणारा हा एक दुसरा श्लोक आहे. उत्तमो प्रार्थितो दत्ते, मध्यम प्रार्थित पुन्हा, याचकैर्याच्यमानोपि दत्तेन त्व अधमाधम. 3 माणसाच्या जाती सांगितलेल्या आहेत. आणि जाती कशावरून निर्माण होतात? कर्मावरून निर्माण होतात. उत्तम माणूस कोण? जो न मागता दुसऱ्याची गरज समजून दान देतो, तो उत्तम माणूस. मध्यम माणूस दुसरी जात. मध्यम माणूस जो कोणी मागितलं तर दान देतो, तो मध्यम माणूस आहे. आणि सामान्य माणूस कोण?
याचकाने मागितले तरी तो देत नाही, तो अधम माणूस आहे, तो सामान्य माणूस आहे. शेवटचा मुद्दा, आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी परशुराम नीतीचा वापर करायला हवा, हा सांगणारा एक श्लोक आहे. तो आपल्या समोर प्रस्तुत करतो आहे. परशुरामाची नीती आधुनिक भारतातील स्वतंत्र विचाराच्या नागरिकांनी त्याचं पालन केलं पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी चिरंजीव परशुरामांचाही जन्मदिन आहे. विष्णूचा 6वा अवतार असलेले परशुराम, त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये आहे. फार चपखल वर्णन आहे. अग्रतः चतुरो वेदा, पृष्ठतः सशरम धनु, इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, शापादपि शरादपि. अग्रतः चतुरो वेदा, 4 वेद आहेत. हे 4 वेद ज्याचे मुखोद्गत आहे. वेद विदवेत्ती म्हणजे ज्याचं संपूर्ण ज्ञान त्यात मुखोद्गत आहे. ज्याच्या पाठीवर धनुष्य आहे. पण त्या धनुष्याचं वैशिष्ट्य काय, तर त्या धनुष्याला शर म्हणजे बाण लागलेला आहे. आणि बाणासह असलेला धनुष्य हे शौर्याचं प्रतीक आहे. वेदांचा ज्ञाता, हातात सशर धनुष्य असलेला असा परशुराम म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्र तेज यांचं अपूर्व मिलनाचं प्रतीक आहे. आणि ज्याच्यापाशी ज्ञान आहे, ज्याच्यापाशी ब्रह्मतेज आहे, त्याला शत्रूला नामोहरण करण्यासाठी शाप देण्याची मुभा आहे. तर जो क्षत्रिय आहे, जो क्षात्र तेजाने संपन्न आहे, त्याला शत्रूला नामोहरम करण्यासाठी आणि दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलण्याची परवानगी आहे. परशुरामामध्ये तो राम आहे, परंतु शंकराने त्याला परशु दिला म्हणून रामाचा परशुराम झालेला आहे. असा विष्णूचा 6वा अवतार ज्ञान आणि शस्त्र, ब्रह्मतेज आणि क्षात्र तेज याचं मिलन आहे. शाप आणि शस्त्र स्वरक्षणार्थ वापरण्यासाठी नव भारतातील नागरिक सज्ज व्हावे अशी परशुराम चरणी प्रार्थना आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्याला एखाद्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अतिशय ऊर्जा संपन्न असलेला, पूर्ण मुहूर्त असलेला, ऊर्जेने भौगोलिक ऊर्जा, खगोलीय ऊर्जा, तपस्येची ऊर्जा आणि ज्ञानाची ऊर्जा
आणि दानाची ऊर्जा देणारा अक्षय तृतीयचा हा मंगल योग आपल्या जीवनामध्ये अत्यंत मंगलकारी हो अशी लक्ष्मी चरणी, विष्णू चरणी आणि देवांचे खजिनदार कुबेरा चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.